सामाजिक समतेचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी कोटी कोटी प्रणाम करतो, अभिवादन करतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आम्हाला दिला, तो विचार आमच्या रक्तामध्ये मिसळून आमचं जीवन कार्य जे आहे ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता समर्पित करण्याची भूमिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे। बाबासाहेबांचा संघर्ष आणि जीवन चरित्र हे राष्ट्राने, महाराष्ट्राने, 140 कोटी जनतेच्या भारत देशाने आणि विश्वातील सर्व जनतेने स्वीकारण्याकरता आजचा दिवस आहे। आजच्या दिवशी संपूर्ण समाज, संपूर्ण परिवार हा बाबासाहेबांना नतमस्तक होऊन भारताला विकसित भारत, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा जो विचार या भारताच्या जनसंख्येमध्ये आहे, हा विचारच मूळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान अशा लोकशाहीचं संविधान आहे, जगातली सर्वात मोठी लोकशाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपण आज या ठिकाणी आपल्याला रुजवली आहे। मला वाटतं की आज आमच्यासारख्या सरकारमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींना दिशा देणारा, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याकरता संकल्पित करण्याचा हा दिवस आहे। दीक्षाभूमीच्या विकासासंबंधी मागच्या काळामध्ये एक आर्किटेक्टने प्लॅन तयार केला। या कार्याला 115 कोटी रुपये आमच्या सरकारने NMRDAला जमा केले। 85 कोटी रुपयाचा जो त्या ठिकाणी विकासाचा आराखडा आहे तो आता आम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकतो आहे। मागच्या वेळी जो आराखडा आम्ही तयार केला त्या आराखड्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स होते। आपल्या स्तूपाला काही त्या ठिकाणी ऑब्स्ट्रक्शन तयार होत होते आणि मग आंबेडकर जनतेची मागणी अशी होती की बाबासाहेबांच्या स्तूपाला कुठेही ऑब्स्ट्रक्शन तयार करू नका। पण मागच्या काळामध्ये ते काम चालू केलं, मागच्या सरकारच्या काळात। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला सूचना दिल्या आहेत, माननीय नितीन गडकरीजींनी सूचना दिल्या आहेत की या आपल्या बाबासाहेबांच्या स्तूपाला त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांच्या या ठिकाणी भूमीमध्ये स्तूपाला मात्र काही त्या ठिकाणी ऑब्स्ट्रक्शन चारी बाजूने होऊ नये, असा विकास व्हावा जो या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या। लवकरच त्या ठिकाणी पैसे आले आहेत, NMRDAला पैसे जमा आहे। फक्त आता आपल्याला विकासाचं जे मॉडेल आहे ते पब्लिक डोमेनमध्ये टाकून जनतेच्या सूचना या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी एक मोठी बैठकही घेणार आहे, ज्यामध्ये नागपूरचे सर्व दीक्षाभूमीशी जोडलेले सर्व संस्था आणि सर्व लोकप्रतिनिधी यांनाही विश्वासात मी घेणार आहे।